तुमची स्किन जर ऑइली असेल तर तुम्हाला नॉन कोमेडोजेनिक प्रोडक्ट वापरायचे आहे. पण मला बऱ्याच जणांचे DM आलेत की हे नॉन कोमेडोजेनिक म्हणजे काय, कोमेडोन्स म्हणजे काय, त्याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती तरी द्या. तर आज आपण कोमेडोजेनिक आणि नॉन कोमेडोजेनिक या शब्दांचा अर्थ काय ते बघूया. कोमेडोन्स म्हणजे ब्लॅकहेड्स आणि जेनेसिस म्हणजे प्रोड्युसिंग. ज्याच्याने ब्लॅकहेड्स म्हणजेच पिंपल्स तयार होतात असे प्रोडक्ट म्हणजे कोमेडोजेनिक. तर तुम्हाला पिंपलचा त्रास होत असेल तर साहजिकच तुम्हाला नॉन कोमेडोजेनिक प्रोडक्ट वापरायचे आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला पिंपल्स होणार नाही. तर हे कोमेडोजेनिक प्रोडक्ट करतात काय, तुमचे जे पोर्स असतात जिथून सिबम एक्सक्रीट होत असतं, ऑइल एक्सक्रीट होत असतं, स्वेट एक्सक्रीट होत असतो, तिथे हे ब्लॉक करत असतं. जेव्हा हे पोर्स ब्लॉक होतात त्याखाली बॅक्टेरिया हे वाढत असतात आणि ह्या इन्फेक्शनमुळे तुम्हाला पिंपल्स येत असतात. तर साहजिकच जर तुम्हाला पिंपल्सचा त्रास होत असेल तर तुम्हाला नॉन कोमेडोजेनिक असं लेबल बघूनच प्रोडक्ट वापरायचे आहेत. जर तुमची स्किन ऑइली असेल आणि तुम्ही कोमेडोजेनिक प्रोडक्ट वापरले तर त्याने तुम्हाला पिंपल्स येणारच आहेत. त्याबद्दल सविस्तर मी डिस्क्रिप्शनमध्ये माहिती टाकली, ती तुम्ही नक्की वाचा.